आज आपण पुरी जगन्नाथपुरीमध्ये आहे। इंडिया नेपाळ इंडिया करून आपण 12 ज्योतिर्लिंग व 4 धाम करण्याचा संकल्प केला होता। त्यापैकी आज आपले 4 धाम पूर्ण झालेले आहेत। 4ही धाम पूर्ण झालेले आहेत जगन्नाथपुरीमध्ये। आपण जगन्नाथपुरी 15 दिवसासाठी बंद असते म्हणून आलासरमधील अलारनाथचे दर्शन घेतले। ते दर्शन म्हणजे जगन्नाथचेच दर्शन आहे। इथून एक 20 किलोमीटरवर आहे, तिथे जाऊन आलो आहे आणि आता आपण पुरीमध्ये आहे। ध्वजादर्शन केलं आहे आणि रथ दर्शन करतो आहे। हे जगन्नाथजींचा रथ आहे आणि तो समोर 2 जे आहे बलभद्र सुभद्राचा रथ आहे आणि हा जगन्नाथजींचा रथ आहे। हा प्रवास सोपा नव्हता। हा प्रवास तुमच्या आशीर्वादामुळे माझा पूर्ण झाला। आपल्या जीवनातील एक टप्पा आपण पूर्ण केला की पहिलाही म्हणजे माझे गेल्या वर्षीही 4 धाम पूर्ण झाले होते, पण ते वेगवेगळ्या वर्षात झाले होते। आज आपण वन टाईम 4 धाम पूर्ण केलेले आहेत। एकाच वेळी 4 धाम केलेत आणि 10 ज्योतिर्लिंग पूर्ण केलेत। आता आपला पुढचा ज्योतिर्लिंग आहे वैजनाथ ज्योतिर्लिंग, जो की झारखंडमध्ये आहे। त्यानंतर काशी विश्वनाथ आहे आणि 29 जुलै आपल्यासाठी खूप खास आहे काशी विश्वनाथमध्ये। ते मी सांगेन तुम्हाला बघायलाही मिळेल। महादेवाची कृपा आपल्यावर असीम आहे आणि महादेवाच्या कृपेनं, बाबा जगन्नाथजीच्या कृपेनं आपला हा प्रवास सुखरूप झालेला आहे। 4 धाम पूर्ण झालेले आणि माझ्या कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे हा प्रवास आपला झालेला आहे। तर बोलो हर हर महादेव, हर हर महादेव। जवळजवळ 20,000 किलोमीटरचा हा प्रवास होता आणि 20,000 किलोमीटर आपण पूर्ण केलेले आहेत। अजून लगभग एक 5 ते 7 हजार किलोमीटर होईल। हर हर महादेव, हर हर महादेव।